खरा शुभ तो आईच्या संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो सेवेला गी सेवक धारो तुम त्याला गलो निज चरणा आओ स्वामी तुझ्या देवा यावरील करावा अप्रेम चरितं रघुनाथ शतकोटी प्रवेशरम एक एकमक्षरम पुंसा भावातकणाशणम द्यापादिरुत्पल श्यामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं मंगल भावना मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहुते सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग सर्वांना ज्ञात आहे. अभंगाचा जर भाव पाहिला तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयाशी आणि मनाशी तो निगडीत आहे. कारण का धर्माची पालन इथे महाराजांनी धर्माचं पालन सांगितलं आणि ते करण्याकरता म्हटले करणे पाखांड खंडन. याच्या पाठीमागे 2 अर्थ घ्यावी लागतील. एकीकडे धर्माचं पालन म्हणतायत आणि करणे पाखांड खंडन म्हणतायत. याचा अर्थ जे पाखांडी लोक धर्माचं खंडन करतात, जे धर्माला मानत नाही, देवाला मानत नाही, संताला मानत नाही, देशाला मानत नाही, याकरता तुकाराम महाराज म्हणतात आपण त्याचं काय करायचं. करणे पाखांड खंडन. आणि हे करण्याकरता म्हटले आम्ही आलोय. कारण आम्ही जे आलोय ते कशा करता आलो म्हटले सांगितलं करणे पाखांड खंडन. मग तुमचं काम काय. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. महाराज म्हणतात आमचं जे काम आहे उदाहरणार्थ काम वेगळं आणि संतांचं काम वेगळं. आपल्याला पुढे सांगून जाईल वेळ मिळाला तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणजे आमचं काम कोणतं बीज वाढवावे नाम. जसं शेतकऱ्यानं एक बीज टाकलं की त्याचे अनेक बीज तयार होतात, तद्वत संत महात्मे म्हणतात आमचं जे काम आहे ते फक्त हे वाढवण्याचं आहे. कशा करता वाढवण्याचं काम करण्याचं बीज ज्यांच्याकडे आहे ते आपल्या हृदयाशी निगडीत व्हावं. त्याकरता तुकोबाराय म्हणतात हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि ते करत असताना आम्ही कधीच कोणाचा विचार करणार नाही. का बरं करणार नाही. कारण तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आता इथे हाती घेऊन बाण फिरे म्हणजे जो बाण दिसतो टीव्हीत तो नाही. हाती घेऊन बाण फिरे त्याच्या पाठीमागचा अर्थ ध्यानात घ्या. तीक्ष्ण उत्तरे महाराजांची जी उत्तर आहे ते तीक्ष्ण आहे एक अर्थ. आणि जे तीक्ष्ण उत्तरानं बोलतात त्यांच्या करता हाती घेऊन बाण फिरे. आणि देव अवताराला येत असताना देवानी अवताराला येताना आपली जी आयुध आणले त्याच्यामध्ये एक आयुध निश्चित आणलेलं आहे ते म्हणजे धनुष्य. त्याला आपण काय म्हणतो बाण.
धनुष्य आणि बाण. बाण शब्दाचा अर्थ तो लावण्याकरता असतो, धनुष्य टेकण्याकरता, बाण त्याच्यात ठेवायचा आणि त्याचं जे समोरचं टोक आहे ते कसं आहे, म्हणजे तीक्ष्ण आहे. एकदा सुटला की सुटला, दोन अर्थाने. एकदा सुटलेला बाण परत येत नाही, तसं मुखातून सुटलेला शब्द महाराज म्हणतात आमचा परत येऊ शकत नाही. तीक्ष्ण उत्तरी हाती घेऊन बाण फिरे. पण महाराज ते फिरत असताना आम्ही कोणाचाही विचार करणार नाही. हा मोठा आहे, तो लहान आहे, तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे. धर्माकरता जो आड येत असेल, जो धर्माला कलंक लावण्याकरता आला असेल, जो धर्म बुडवण्याकरता आला असेल, महाराज म्हणतात आम्ही त्याच्याकरता याचा वापर करणार आहे. आणि ती वेळ जर आमच्यावर आली, कोणती नाही भीड भार. कोणी भाड म्हणतंय, मला त्याचा अर्थ नाही करायचा. नाही भीड भार. तुका म्हणी सान थोर या शब्दाचा अर्थ लहान आणि मोठा याचा विचार नाही. चुकला म्हटलं की त्याच्याकरता आमच्याकडे ठरलेला बाण आहे. आता तो कोणता बाण आहे आपण शोधूया. पण हा बाण शोधण्याकरता धर्माची पालन करणे पाखांड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम असा या अभंगाचा शब्दशः भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा, अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र भगवंताची आज प्राण प्रतिष्ठा झाली आहे. मूर्ती रूपानं भगवान परमात्मा सगुण साकार रूपानं तुमच्या आमच्या भक्ता करता थोडस पुढे जाऊन बोले. गेली 500 वर्ष ज्या रामचंद्र प्रभूने आपल्या घरात येण्याचा वनवास शोषला असेल, त्या रामचंद्र प्रभू करता आजचा दिवस तसा सुखाचा वाटत असेल, पण आपल्यासाठी अतिशय सुखाचा आहे, आनंदाचा आहे. त्याचं कारण महाराजांच्या भाषेत सांगू का? झाले रामराज काय पुणे आमासी धरणे धरे पिके गाये ओळल्या बेसे राम मला अजून पुढे जाऊन बोलायचंय. कैकेयीनं वर मागून घेतले. सगळ्याला भाव माहिती, मी जास्त वेळ घेणार नाही. शुक्रानं पाऊस पाडलेला आहे आणि कैकेयी दशरथ राजाला म्हणतात मी तुम्हाला सहकार्य करते, कारण रथाचा आग मोडला होता. अर्धांगिनी लक्ष्मी सोबत होत्या, म्हणजे धर्मपत्नी सोबत होती. आणि पती संकटात आहे हे पाहिल्यावर कोणतीही धर्मपत्नी आपल्या पतीला संकटातून वाचवत असते, असा पहिल्यापासूनचा सिद्धांत आहे. आणि जी संकटात टाकते ती कलियुगातली असू शकते, असाही सिद्धांत आहे. पण त्या काळातलं वर्णन मला करायचंय. रथाचा आग मोडल्यानंतर दशरथ राजाने सांगितलं आम्हाला तुमची गरज आहे. म्हटले काय करू? म्हटले काही नाही, आता रथ आपल्याला नेला पाहिजे, त्याकरता सहकार्य. काही फार हुशार होत्या. त्या म्हटल्या मी तुम्हाला सहकार्य करते, पण मी मागितलेले 2 वर तुम्हाला द्यावे लागतील. म्हटले सांग काय? म्हटले काही नाही, पहिल्या वरानं तुम्ही कसंही म्हणा, आता पहिल्या वरानं रामाला 14 वर्ष वनवास आणि दुसऱ्या वरानं भरताला गादी. आता थोडस उलट म्हणा. पहिल्या वरानं रामाला वनवास मागितला, पण उलट जर म्हटलं तर पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला काय मागितला? वनवास. तुम्ही जसं शोधायचं तसं शोधा. माझं मत फक्त एवढंच आहे, हे ज्यांनी मागितलं ते कोणाकडं? बापाकडं. आता माझ्या मनात आलेली शंका अशी आहे, दोन्ही मुलं जर आपलेच असतील तर कोणत्या बापाला असं म्हणावं वाटेल की हा वनाला जावा आणि तो घरी राहावा? असं वाटणार नाही. पण संकट समोर आल्यामुळं वचन देऊन मोकळे झाले. बघू म्हटले, पुढे गेल्यावर त्याचा विचार करू. आणि जेव्हा राम राज्यावर बसणार होते त्याच वेळेला दर्शनाकरता निघाले आणि दशरथ राजाने सांगितलं तुमच्या आईला आम्ही वर दिलेला आहे. प्रभू रामचंद्राने हात जोडले सांगितलं आई साहेब, तो वर दिलेला तुम्ही जो आहे, वडिलांना सांगितलं आईला दिलेला वर पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. सांगा. म्हटले काही नाही, आता तुम्हाला राज्यावर बसता येणार नाही, तुमचा राज्याभिषेक होणार नाही. म्हटले काय करावं लागेल? तुम्हाला 14 वर्ष वनाला जावं लागेल. त्या क्षणाला मुलगा म्हणून स्वीकारलं, देव म्हणून नाही, मुलगा म्हणून स्वीकारलं. बापाची आज्ञा मान्य केली, आईच्या आज्ञेचं पालन केलं आणि लगेच ती कपडे काढले आणि वनात जाण्याची कपडे घातली. माझं उत्तर इथे थांबत नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय, रामचंद्र प्रभू वनाला निघाले. तिथपासून आपल्या प्रत्येकाच्या मनात राम वनवासात आहेत,
वनवास भोगलेला आहे, पण राज्यावर बसताना रामाला एवढा त्रास झाला. मित्र असं म्हणेल कैकईचा नंबर 4था असेल की त्या 4थ्या नंबरामुळं कैकईनं मागितलेल्या 2 वरामुळं जन्मोजन्मी राम आपल्या प्रत्येकाच्या स्मरणात राहणार आहे की पूर्ण करण्याकरता निघाला. आणि आज सांगेल मोदी साहेबांच्या आणि साधू संतांच्या हातानं राम प्रत्यक्ष अयोध्येमध्ये विराजमान झाले. याचा अर्थ 5वा वर आपल्याला सुद्धा मागून घ्यावा लागेल की आम्हाला सुद्धा त्या रामाचं दर्शन व्हावं, याकरता राम आमच्यासाठी आलेले. आणि म्हणून त्या राम जन्म उत्सवाच्या निमित्तानं जागृत हनुमान मंदिराच्या समोर हनुमंतरायाच्या म्हणजे भक्ताच्या समोर, आता दुसरं उत्तर देतो. भक्ताच्या समोर जे म्हटलंय त्याचं कारण असं आहे, हनुमंतरायाला कधीही आपण दर्शनाला गेल्यानंतर सगळी माणसं काय म्हणतो, बजरंग बली की जय. पण हनुमंतरायाला त्याच्यात आनंद वाटत नाही. हनुमंतरायाला त्या गोष्टीत आनंद वाटतो, आलेला भक्त जर माझ्या रामाचं नाव घेत असेल तर मला त्याचा आनंद आहे. आणि आज प्रत्यक्ष हनुमंतरायाला सुद्धा तो आनंद होतोय का माझे राम आज स्थिर झालेले आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा स्थापना निमित्तानं सिद्ध हनुमान मंदिर पाथर्डी फाटा मुरलीधर नगर नाशिक या ठिकाणी अतिशय थाटामाटात हा उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये असं वाटतंय 7 दिवस झाले सप्ताह चालूच आहे. त्याचं कारण काय माहितीये का, आज भक्ता इतका आनंद कोणालाच होत नसेल आणि तोही भक्त जागृत आहे, म्हणजे हनुमंतराया इथेच आहे. खरं सांगू का, मला असं वाटलं होतं 1 दिवसाचं कीर्तन आहे, एवढं काही ठीक आहे बघूया. इथे आल्यानंतर मला हे कळलं की हे हनुमंतरायाच्या दरबारात आहे, म्हणजे रामाला सुद्धा आनंद होणार आहे. त्याकरता तुम्ही सगळे आलेले आहात. तुम्ही म्हणाल का वाजवायला लावल्या, त्याचं कारण अनेक सप्ताहात आपण गायक वादक भरपूर पाहिले असतील. ते कोण पाहिले असतील, पुरुष पाहिले असतील. आज इथे प्रत्यक्ष सगळ्या सीता उभा आहेत. रामाला सुद्धा किती आनंद असेल याचं कधीतरी चिंतन करा. आणि म्हणून त्यांना ज्या घडवतायत त्या आई साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याचं कारण की मुलं किंवा ह्या विद्यार्थिनी घडवणं इतकं सोपं काम नाही. या ठिकाणी तुम्ही सगळी मंडळी आहेत, त्यामध्ये कोल्हे सर पण उपस्थित आहेत. आमच्या राहुल महाराजांच्या मनामध्ये काय यावं यापेक्षा हनुमंतरायाच्या भक्ताच्या मनात आलं आणि म्हणून रामाचा हा सगळा मोठा आनंद आपल्याला पाहायला मिळाला. खरं सांगू का, एवढा आनंद जर असेल तर रामचंद्र प्रभू जरी अयोध्येत असतील तरी ते रामचंद्र प्रभू इथेच आहे, म्हणून हा सगळा आनंद आपल्याला उपभोगता येतो. बसतात आता निदान यांचे वचन पूर्ण व्हावेत याकरता तरी रामराज्य यावं ही तुमच्याकडे आमची अपेक्षा आहे. कारण भगवान अवताराला आल्यानंतर जो आनंद होतो, दिवाळी सारखा आनंद आज आपल्या सगळ्याला आहे. गुढिया तोरणी गर्दी कथा गाती गाणी तुम्ही आम्ही सगळे मंडळी सगळे राममय झालो. सकाळपासून नारोबराच्या भाषेत सांगू का, आमुची करवे गोठी ती झालीच नव्हे भाग सृष्टी, आमुती देखावे दिठी ती दिठीच नव्हे. अरे सामान्य माणसाचा अनुभव सामान्य आहे, विशेष माणसाचा अनुभव विशेष आहे. सामान्यातला सामान्य, गरीबातला गरीब, फाटक्या कपड्याचा मळक्या कपड्याचा असू द्या, पण आजचा अनुभव जर विचारला तर फक्त एकच येऊ शकतो, राम सोडून दुसरा अनुभव कोणाचा नाही. पण राम म्हणल्यावर येईल का, न म्हणल्यावर येईल काय होईल. तुम्ही दिवसभर जर राम राम म्हटलं, आता सकाळपासून म्हटलं असं मी गृहीत धरतो कारण मी तुमच्यात नव्हतो. सकाळपासून जर तुम्ही राम 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 असं म्हणलं तर संध्याकाळी समजायचं जेवण करून जरी झोपलं तर तुमच्या स्वप्नात कोण येणार आहे. खरंय नाही. एक लक्षात ठेवा, राम स्वप्नात येण्याकरता दिवसभर म्हटलं म्हणजेच येतो असं नाही. तुम्ही म्हणाल हे कॉफी सुद्धा करू देत नाही आम्हाला, कारण मला काही तोंड चोपडेपणा येतच नाही. उगाच तुम्हाला खुश करण्याकरता मी कशा करता म्हणून महाराजाचं वर्णन सांगू का. कधी राम येईल, कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम. पण महाराज आम्ही दिवसभर रामाचं चिंतन केलं. तुकोबाराचा सिद्धांत म्हणून सांगतो, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी. दुसरा सिद्धांत गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणी. तिसरा सिद्धांत दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडी. चौथं सांगतो रात्र न कळे दिवस न कळे आणि अंगी खेळे दैवत. हे रात्रंदिवस जर भगवंताचं चिंतन केलं तर आपल्याला पाहिजे तिथं रामाचं दर्शन होऊ शकतं.
आता काही माणसाच्या डोक्यात येईल रामाचं दर्शन होण्याकरता, राम आम्हाला भेटण्याकरता आम्ही दिवसभर रामाचं चिंतन केलं, मग आम्हाला उद्या सकाळी येऊन कोणी राहुल महाराजांना विचारील, कीर्तनात महाराजांना सांगितलं दिवसभर राम 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 म्हटलं म्हणजे संध्याकाळी राम स्वप्नात येणार आहे असं महाराजांना सांगितलं होतं, पण आमच्या स्वप्नात आला नाही, तर मी काय करणार मी काय करणार? का आला नाही असं जर तुम्ही मला विचारलं त्याचंही उत्तर देतो. त्याचं कारण असं आहे, आपलं जे चित्त आहे हे चंचल आहे. किती चंचल आहे सांगू का? पाणी तेरा रंग कैसा आणि जिसमे मिले वैसा. अजून थोडस पुढचं बोलू का? आता इथं एवढ्या बसलेल्या महिला प्रत्येकीनं साडी घातलेली आहे, पण तरी सुद्धा तुमचं लक्ष एवढंच आहे, मी घातलेल्या साडीत आणि तिच्या पदरात फरक काय आहे? कसा राम स्वप्नात येईल तुमच्या? म्हणून मग तुम्हाला काही तोड चोपडेपणा बोलता येणार. अरे तुम्हाला दुसरीनं तुमच्यापेक्षा वेगळा पदर असलेली साडी घातलेली जर सहन होत नाही, नाही कळलं वाटतं विठ्ठल. हे विरोधानं म्हणत असत. माणसाला स्वप्न पडतं ना, प्रत्येकाला पडतं. कधी पडतं? सोपं उत्तर आहे. झोपल्यावर काय पडतं? स्वप्न. बरोबर आहे. स्वप्न झोपल्यावर पडतं असं मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही हो म्हटलं, माझ्यावर विश्वास ठेवला तुम्ही, बरोबर आहे. पण माझं मत आहे, झोपल्यावर पडलेलं स्वप्न खरं असतं की खोटं? उत्तर दिलं तुम्ही खोटं असतं. आता थोडस मागे चाला. स्वप्न पडलं तेव्हा तुम्ही झोपेत आहे, पडलेलं स्वप्न तुमच्या दृष्टीनं खोट आहे. माझं दुसरं मत असं आहे, झोपेत कधी स्वप्न पडत नाही. एखादी म्हणी याच्या गोळ्या संपल्या, सुद्धा बरोबर आहे. आता मी जर असं म्हटलं झोपेत कधी स्वप्न पडत नाही, तर साहजिक आहे ना, तुम्ही माझा निष्कर्ष काय काढणार? म्हणजे हा काय वेडा आहे का शहाण आहे हे कळत. स्वप्न पडतं कधी? झोपल्यावर पडतं हे मी मान्य करतो, पण मी दुसरं उत्तर दिलं, झोपल्यावर स्वप्न पडत नाही. मनुष्य जेव्हा जागा असतो तेव्हा त्याला स्वप्न पडतं. तुम्ही म्हणाल कसं काय? जागता जवा शिजे, ओवी आहे त्याला, जागता जवा शिजे जेणे भावना भाविजे, डोळा लागत खेव देखील तेची स्वप्नी. प्रमाण सांगू का आता भाऊ? मणी वशे ते स्वप्नी दिसे. दिवसभर ज्याचं चिंतन केलं संध्याकाळी स्वप्न त्याचं पडतं. मग माझं मत आहे, दिवसभर चिंतन करताना तुम्ही झोपेत होतात का जागे होतात? जागे ना. आता ऐका, तुम्ही दिंडीत राम 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 असं म्हटलात, आता संध्याकाळी गेल्यावर तुमच्या स्वप्नात राम येणार आहे हे मी मान्य करतो, झोपल्यावर येणार आहे मान्य करतो, पण रामाचं चिंतन केलं स्वप्न पडण्याकरता तेव्हा जागा होतात का झोपेत होतात? कशात होत? जागी होतात. म्हणजे स्वप्न कधी पडलं? काय तुमच्या जीवावर उभा राहून पाडून टाकतात मला तुम्ही. काय उभं राहायचं त्यांच्या जीवावर? मी राहणार नाही, जे राहतील त्यांच्याकडे पहा. मी कशाला राहू? कारण मी कीर्तना करता येतो. माझं मत नाही कळलं तुम्हाला? दिवसभर चिंतन करताना तुम्ही सगळे जागे होता, म्हणजे दिवसात चिंतन ज्याचं केलं स्वप्न त्याचं पडलं, म्हणजे झोपताना चिंतन घडलं का झोपण्याआधी घडलं? म्हणजे स्वप्न कधी पडलं? बापू मी एक उदाहरण सांगितलं असतो. श्याम, एका बापान पुरीला हाक मारली, तुम्ही ऐकलं असेल, पण लय गमतीस. हाक मारली, चंचू. आता चंचू का म्हटलं त्याचंही कारण आहे, असे नावच कोणाचे राहिले नाही म्हणून घेतलं. कारण एखादीचं नाव घेतलं की लगेच माणसं चर्चा करते, बाबाचा परिचय दिसतो. सध्या लोकांच्या बुद्धीला आमची बुद्धीच पुरत नाही, म्हणून बोलण्यापेक्षा आपलं नाव घेतलं चंचू. ती आली आणि तिने विचारलं काय? बापानं सांगितलं काही नाही, उद्या दुपारी तुला पाहण्याकरता मुलगा येणार आहे आणि त्याला पसंत झाली की तुझं लग्न होणार आहे, म्हणजे तो तुझा कोण होणार आहे? पती. आता बघा, आज दुपारी सांगितलं, उद्या दुपारी मुलगा येणार, तो तुला पाहणार, तू पसंत होणार आणि मग तुझा नवरा म्हणून तो तुला स्वीकारणार, म्हणजे तुझं लग्न होणार. बघा बरं का, आता उद्या दुपारी 12ला येणार आणि आज सांगितलं. हिच्या डोक्यात सांगितल्यापासून फक्त तेवढंच, मनामध्ये तूच
ध्यानामध्ये तू, चालताना तू, बोलताना तू. ते कशी असतील, मी कशी दिसते, किती उंच असतील, गोरे असतील का, आडनावाचे नाही, काळे असतील का, कुरळे केस असतील का, दात बाहेर आलेले आहे का. तिनं त्याचं चिंतन केलं. अजून पाहिलं सुद्धा. माझं मत आहे उद्या येणार आहे आजपासून चिंतन करता. अरे 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वीचा राम आहे, तरी तुम्ही कधी त्याचं चिंतन करत बसला नाही, तर कधी स्वप्न पडलं नाही. आज तुमच्या स्वप्नातील असं वाटतं का लगेच? नाही, चित्तवृत्ती स्थिर नाही, म्हणून हे घडतंय. मग बघा, ही चिंतन करत राहिली. सकाळी मोटरसायकलवर दोघे जण आले, गाडीवर उतरले. बापानं पाहिलं, मुलीने विचारलं, पप्पा दोघे दिसतात, कोण आहे? बापानं सांगितलं पिवळं शर्ट घातलेला तो मुलगा आहे. तिनं बरोबर मधला शर्टावाला सोडला आणि पिवळ्या शर्टावाल्याकडे लक्ष दिलं. इतकं लक्ष दिलं, चालणं, बोलणं, पाहणं, उठणं, बसणं, सगळं निरीक्षण केलं. माय मावल्या कधी निरीक्षण करतात देव जाणीन. कोणती दुर्बीण आहे तुम्हालाच माहिती आहे. अजून आम्हाला ती दुर्बीणच कळली नाही. तुम्हाला खरं बोलू का, म्हणजे मी काही कोणाला लपून छपून बोलत नाही. मी जेव्हा मला बायको पाहण्याकरता गेलो पहिल्यांदा, भाऊ खोटं नाही सांगत, की कॅसेट जरी दाखवली तिला तरी चालत, काय फरक नाही, वस्तुस्थिती सांगतो. पाहण्याकरता गेलो, एकादशी होती, पाहिलं, फराळाचं केलं, निघून आलो. त्यांनी विचारलं कशी, मला पसंत आहे सांगायला 15 दिवस लागले. किती? 15 दिवस. आता असं वाटतं अजून महिना घेतला असता तर कळली असती. तुम्हाला अजूनही माझे बोललेलं कळलं नाही. अरे मिनिटात 2 मिनिटात पुढे कळत असतं का? आणि देवानं हेच लई खोडी बेकार दिली, कळत नाही म्हणूनच सगळा घोटाळा होतो. आणि मग धाव निघून जातो, बाण निघून जातो, काय बोलावं. बरं ठीक आहे, जाऊ दे, मला तू विषय घ्यायचा नाही. माझं उत्तर एवढंच आहे, तो मुलगा कळाला, मनामध्ये ध्यानामध्ये चालताना बोलताना चिंतन घडलं, त्याला जेवण वाढलं, पाहिलं आणि सगळं होते दोघं गेले. आणि मग मामाला एक विचारलं, दाखवलेली मुलगी पसंत आहे का? म्हटले आम्ही काही सांगू शकत नाही, मुलगा घरी गेला की फोन करेल वडिलाला आणि मग तुम्हाला फोन येईल. आता बघा, फोन येईल असं सांगितलं, हिच्या डोक्यात तो बसला, मनामध्ये बसला, ध्यानात बसला. हिनं सर्वस्वी त्याला समर्पित केलं. मन, ध्यान, चित्तवृत्ती त्याच्याकडे लागली. आणि त्याच्याकडे लागल्यानंतर एकही गोष्ट तिच्या ध्यानात येईना, फक्त तो आणि तो. बरोबर 4:30ला फोन आला, घरी पोरं पोहोचले. बापाने विचारलं कशी, मुलानं सांगितलं पसंत. लगेच पोराने नाना फोन केला, हॅलो म्हणजे काय, अहो आमचा मुलगा पाहण्याकरता आला. हो, मग तुमची पाहिलेली मुलगी त्याला पसंत नाही. बघा किती विशेष आहे. पसंत आहे कळलं, आलेला गेला, फोन गेला, बाप विसरला, फक्त तो डोळ्यासमोर दिसला, बाकी दुसरं काही नाही. आता ऐका, हे पसंत आहे कळलं 4:30ला, सकाळपासून पाण्याचा घोट नाही, जेवली नाही. बापानं सांगितलं अगं तू पसंत आहे. पसंत माझ्याकडं मागच्या रूम मध्ये गेली, कपाटाच्या समोर उभी राहिली आणि आरशामध्ये स्वतःला पाहत होती. मी जर त्यांना पसंत आहे तर ते कसे, मी कसे, म्हणजे आता तुम्ही ती सगळी चर्चा पाहून घ्या. बरं, दुसरं उत्तर आहे, ज्यानं पसंत आहे एवढं सांगितलं त्याचं वागणं माहित नाही, ज्यानं पसंत आहे सांगितलं त्याचं बोलणं माहित नाही, ज्यानं पसंत आहे सांगितलं त्याचे मित्र माहित नाही, ज्यानं पसंत आहे सांगितलं तो कोणत्या बाटलीतली पेतो माहित नाही, ज्यानं पसंत आहे सांगितलं त्यानं किती जणीला फसवलं हे माहित नाही. पण दृढ विश्वास झाला, माझा पती आहे, निर्णय ठरला. जेवली नाही, आईनं विचारलं जेवतीनं सांगितलं मम्मी आज ना भूकच लागत नाही. का बरं? म्हणजे मम्मी अगं म्हणजे तुम्हाला कळलं, ओके, म्हणजे लवकर समजून घ्या, नाशिकचे लोक आहेत तुम्ही, ठीक आहे, म्हणजे काही हरकत नाही. इतकं सगळं कळालं, मन भरलं. पण नीट ऐका, संध्याकाळी न जेवता झोपली, पण झोपेमध्ये सुद्धा चिंतन त्याचं करू लागली. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं पाहणं, त्याचं नाही त्या गोष्टीवर चिंतन केलं. पण तो एक शब्दही तिच्याशी बोललेला नव्हता, नंबर सुद्धा दिलेला नव्हता, भेट म्हणून मोबाईल सुद्धा दिलेला नव्हता, अंगठी सुद्धा पोटात घातली नव्हती. फक्त पसंत एवढं कळालं, हिनं त्याला समर्पण केलं. आणि संध्याकाळी झोपेत स्वप्न त्याचं पडलं आणि बोलता बोलता हात कानाला गेला आणि कानाला गेल्यावर मोबाईल म्हणून बोलत होती, तोच हात खाली पडला. मोठ्यानं आरडली, आई ओ, आई उठली. म्हणजे काय झालं? अगं आई मोबाईल पडला. म्हणले कोणाचा होता? म्हणले त्यांचा. कोणाचा? म्हातारी म्हणली नुसतं जमलं कळलंय, अजून नंबर सुद्धा नाही आला.
झोप म्हणले 1:30 वाजता. आता माझा दृष्टांत समजा, मला सिद्धांत काय सांगायचा नीट ऐका. ज्याला पाहिलं, ज्याला बोलली, ज्याचं ऐकलं, त्याच्याबद्दल काहीच माहित नाही, फक्त पसंत एवढं कळलं, हिनं सर्वस्व त्याला समर्पित केलं आणि त्याचं चिंतन केलं. 5000 वर्षापूर्वी शास्त्रानं सांगितलं, राम राजा आहे, राम एक पत्नी आहे, एक वचनी आहे, एक बाणी आहे. आणि त्या रामाचं जर तुम्ही आयुष्यभर चिंतन केलं तर राम तुमच्या स्वप्नात आल्याशिवाय राहत नाही. पण असं स्वप्न सुद्धा मला कधी पडत कसं पडत नाही ना. मग असं स्वप्न का पडत नाही असं कधी कोणी कोणाला विचारलेलं नाही. याचं कारण आहे आपलं जे चित्त आहे हे कसं आहे, चंचल आहे. अर्जुनाने देवाला सुद्धा हाच प्रश्न विचारला, चंचल मी मन कृष्ण प्रमाथी तन्मचूडम तस्याहं निग्रहं मन्ये. आणि हे म्हणत असताना तुकोबाराने सुद्धा सांगितलं काय, अखंड मुखे नाम ज्ञानोबराच्या ओळीद्वारा जर शोधलं तर सरळ उत्तर दिलं. चित्ते मी जे झाले, मीचे प्राणी झाले, जीव मन विसरली बोधाची भुली. त्याच्या पुढचं वर्णन केलं. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मग महाराज हे मन हे चित्त इतकं चंचल आहे, ते जर एका जाग्यावर बसत नाही तर एका जाग्यावर न बसणार एका धर्मात कसं राहील. विठ्ठल आता ऐका, धर्मात कसं राहील असं जर म्हटलं, अलीकडे लोकांना धर्मच माहित नाही. आपल्या सगळ्यांचा धर्म कोणता आहे आता आपल्याकडे फक्त माहिती आहे हिंदू, बरोबर ना. आपला धर्म कोणता आहे, हिंदू. आपली जात कोणती प्रत्येक माणसं लिहितात टीसीवर दाखल्यावर. सध्या तेच चालू आहे सगळं. कळलं तर पाहणं कसं होईल. आमचे जरांगे पाटील बिचारे जालन्यावरून निघाले. काल राहुल महाराज मी 6 तास अडकलो. किती म्हणजे किती गाड्या किती वाहन आहेत त्या रस्त्यानं सांगताच येत नाही. आता मी असं विचारतो, धर्माचं भांडण वेगळं, धर्म वेगळा, पंथ वेगळा, ग्रंथ वेगळा आणि जात वेगळी. थोडस जर पुढे जर बोललो ना, थोडं अजून, या ते कुळ माझे गेले हर कोणी, श्रीरंगा वाचोनी. देवानं कोणती जात पाहिलेली नाही, संतांनी कोणत्याही जातीचा बहुमान म्हणून दाखवलेला नाही. याता याती धर्म नाही विष्णुदास, निर्णय ऐसा वेदशास्त्र. अरे बाबा, हे सगळे म्हणजे सगळ्या नद्या उगमापासून निघतात आणि शेवटी कुठं जाऊन मिळतात. एवढं ज्याला कळलं तो जास्त भांडत बसत नाही. फक्त एक आहे महाराज, पण सध्या पर्याय पण नाही. पर्याय तुम्ही म्हणाल कसं काय, मी कीर्तनकार यदा कदाचित माझे आई वडील श्रीमंत असते, त्यांनी पैसा जरी दिला असता तर कोल्हे सर्व्हिसला लागलो नसतो. का? कारण मी मराठ्याचं पोर आहे ना. कारण कुठेतरी काहीतरी कमी, मस्त 200 पैकी 199 मार्क आहे, पण 180 वाला IAS अधिकारी. बोला कोणाला बोलायचं, चूक काय आमची, काय चूक आहे? म्हणजे हे बोललं तर लोकांना राग येईल. हे काय सांगायला तू आला का? आला नाही, पण तुम्ही धर्मात कलह निर्माण केले. विठ्ठल अरे वर्ण आश्रमाप्रमाणे वर्ण निर्माण झाले. जारज, उद्वीज, अंडज आणि श्वेदज सगळं जर पाहिलं बारीक, एवढं कोणी शोधतंय कशापासून कोणाचा जन्म. आपल्याला फक्त एक कळतं, त्याच्या कपाळाला गंध आहे म्हणजे तो आपला. काही ना गंध लावून घेतली, हे बी ध्यानात ठेवा. आपले नाहीत पण गंध. ऐका, धर्म जर पाहिजे असेल तर तो हिंदू धर्म आहे. आणि प्रत्येक मनुष्य ज्या धर्मात राहतो त्यानं त्या धर्माचं आचरण करणं आणि त्या आचरणाप्रमाणे वागणं, तो त्याचा सखा धर्म आहे. आता आपला धर्म गीतेचं वर्णन सांगतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ही धरणी माता देवाकडे गेली आणि देवाला सांगितलं, सोसवेन भा
मद सोसवेन भार मजाता. म्हटले काय झालं? यज्ञ मोडले, कीर्तन बंद पडले, साधू संतांचा अवमान होऊ लागला, अनादर घडू लागला, ग्रंथाचा अनादर होऊ लागला. मग त्यावेळेला जसं ही धरणी माता देवाकडे गेली आणि देवाला सांगितले, देवा म्हणजे काय? अहो जिथे धर्म मोडला जातो, जिथं धर्माला किंमत नाही, तिथे आम्ही जगायचं कसं असं सांगितलं. भगवंतानं सांगितलं काळजी करू नको, मी त्याचा संहार करणारा येतो. एक उत्तर. आता दुसरं म्हणणं असं आहे, कर्मकांडाच्या दृष्टीनं आपल्याकडं हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावणं वेगळी पद्धत आहे, कन्यादान वेगळी पद्धत आहे. वाघीस ना काय म्हणते त्याला, ते साड ते तुमच्याकडे असेल ना, ते आमची घालायचे ते काय म्हणते त्याला, ते वाघीस वगैरे असते ना. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. फक्त मी असं विचारतो, जरी वेगवेगळं असलं तरी मंत्र एकच आहे का नाही? रेल्वे 12 डब्याची, किती डब्याची? 12 डब्याची, बरोबर आहे. फर्स्ट सेकंड थर्ड एसीचं तिकीट फर्स्ट क्लासचं वेगळं, 2 टायरचं वेगळं, आणि 3 टायरचं वेगळं, आणि स्लीपर कोचचं वेगळं, आणि जनरलचं वेगळं. पण मी असं विचारतो, एक मनुष्य स्टेशनवर गेला आणि त्यानं तिकीट काढलं 3000 दिल्लीला जायचं, दुसरा गेला आणि त्यानं काढलं 180. किती? आणि विचारलं कोणती गाडी? म्हणलं 11-088. तो म्हणला तुमची 11-088. किती वाजता? म्हणले 12 वाजता. तुमची? म्हणले आमची 12 वाजता. किती नंबर प्लॅटफॉर्म? म्हणजे 2 नंबर. म्हणले तुमची 2 नंबर. तो म्हणला का वेळा झाला की काय? माझं तिकीट 3000 आहे आणि तुझं 180. म्हणजे तुझी गाडी दुसरी असेल. तो म्हणला नाही, मला दिल्लीला जायचं. तो म्हणला मग मला बी दिल्लीला जायचं. मग हे 180 वाला फार हुशार होतो. ते म्हणलं का माझं तिकीट 180 आणि तुझं 3000 आहे त्याच गाडीचं. ज्या अर्थी तुझं तिकीट जास्त आहे त्या अर्थी तुझा डबा इंजिनच्या डब्याच्या पुढे पडायला पाहिजे. तुम्हाला कळलं का? मला माहिती. हे बघा, इंजिनच्या डब्याच्या पुढे डबा पडू शकत नाही जोपर्यंत इंजिन निघत नाही. 180 वाला त्याच टायमाला आणि 3000 वाला साधं नाही. तुम्ही कोणत्याही डब्यात बसा, कोणत्या, फक्त एवढं ध्यानात ठेवा, डब्यात बसल्यावर आपला डबा इंजिनला जोडलेला आहे का ते पहा. नाही तर काही काही डब्यातच आहे. अहो काही नाही, हे सुद्धा माहित नाही आम्ही धर्मात जन्माला आलो, पण कोणत्या धर्माची. अरे मला सांगा, आपल्याला जर आपला धर्म माहित नसेल, आपण जन्माला येऊन केलं तरी काय? आणि देवाकडे जेव्हा ही धरणी माता गेली, म्हणजे काय झालं? यज्ञ बंद पडले, बरोबर, कीर्तनही होत नाही, लोक त्रास देतात. नुसते त्रास देत नाही, यम सुद्धा आम्हाला त्रासदायक ठरतात. लोकांचा प्रश्न सोडा, देवा तुम्ही अवताराला या असं म्हटल्यानंतर भगवंतानं सांगितलं मी येतो. कशा करता? मी सांगितलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्. आपला धर्म, आपला पंथ, आपले ग्रंथ, आपले संत, आपलं गाव, आपला देश, आपला जिल्हा, आपला तालुका आणि आपल्या तालुक्यातील आपलं गाव सोडून दुसऱ्याचं आपलं म्हणायचं नाही, त्याला धर्म कळतो. तुम्हाला कळलं की नाही मला माहित नाही, पण महाराज असा जो धर्म आहे त्या धर्माचं वर्णन तुकाराम महाराजांनी कसं केलं अभंगाच्या पहिल्या आचार्य. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन
इथे धर्माचं पालन सांगितले. मग करणे पाखांड खंडन. महाराज या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्म घेऊन जन्माला आले, धर्म प्राप्त करून दिला आणि धर्माकरता जगले. त्यांच्याच पोटी जन्माला आले धर्मवीर संभाजी राजे. आपण कधी जर त्यांचं चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल म्हणजे औरंगजेब स्वतःची मुलगी देण्याकरता तयार झाला. कधी ज्या वेळेला संभाजी राजांना कैद केलेलं आहे, सर्व प्रकारचा त्रास देणं सुरू केलेलं आहे आणि संभाजी राजाला विचारलं, बोल धर्म सोडणार का? तेव्हा संभाजी राजे म्हणतात, धर्माकरता मरेल पण धर्म सोडणार नाही. असं म्हणतात, मला माहित नाही, पण ऐकण्यातलं वाचण्यातलं आहे. औरंगजेब स्वतःची मुलगी देण्याकरता तयार झाला. कोणाला? संभाजीराजांना. मुलगी देतो, धर्मांतर कर. असं म्हणतात. ती मुलगी इतकी सुंदर होती, तिनं जर पान खाल्लं तर ते असं कंठात लाल झालेलं दिसत होतं. म्हणजे किती सुंदर असेल बघा बरं. पण त्यावेळेला औरंगजेबाला सुद्धा सुनावलं संभाजीराजा, स्वतःची मुलगी देण्याकरता तयार झालास? अरे ऐक, माझ्या बापानं दुसऱ्याच्या स्त्रियांना आई म्हणून स्वीकारलंय. मी त्यांच्या पोटी म्हणजे छत्रपतींच्या पोटी जन्माला आलेलो आहे. जर त्यांनी परक्याच्या स्त्रीला आई म्हणून संबोधलं असेल तर तुझी मुलगी सुद्धा माझी बहीण आई होऊ शकते. तुम्हाला देण्यापेक्षा, काय म्हटलं, तुम्हाला देण्यापेक्षा. अरे तू स्वतःची मुलगी देतोस. कोणाला बोलतायत? औरंगजेबाला. म्हटले मी देतो. म्हटले मुलगी जरी दिली तरी मी तिला आई म्हणून स्वीकारेन, कारण आमच्या वडिलांनं चोळी बांगडी करून पालखीत बसून गावाच्या गावा अंदर दिले. त्यांच्या पोटी येणारा जन्माला हिरा कसा असू शकेल? संभाजीराजे वाचले की आपल्या लक्षात येईल संभाजीराजांचा धर्म. असं म्हणतात. तुळापूरला जर आपण गेलात, वडू तुळापूर आळंदीच्या जवळ आहे, एवढा त्रास संभाजी महाराजांना दिला. शेवटच्या क्षणाला सळया उचलल्या डोळ्यात घातले, पण धर्म सोडला नाही. इतकी धर्मवेडी माणसं असतात. कधीतरी चिंतन करा. अहो, अंगाचं साल्ट काढायचं, त्याच्यावरती मीठ टाकायचं, असं चोळायचं, किती इजा होत असते. थोडस फक्त विचार करा. संभाजीराजाच्या पायात बेड्या होत्या ना, हातात बेड्या होत्या, तरी औरंगजेब घाबरत होता. कोणाला? थोडस डोकं चालवा आणि सगळी साल काढायची अंगाची, त्याच्यावर मीठ टाकायचं आणि ते असं चोळायचं. एवढ्या इजा होत होत्या, पण तरी सुद्धा सांगितलं औरंगजेबाला, तू किती त्रास दे पण माझा हिंदू धर्म मी कधी सोडणार नाही. त्याचं कारण माझ्या धर्मासारखा मला दुसरा धर्म वाटत नाही. महाराजांच्याच इतिहासातलं थोडस उत्तर देतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांची सेवा करण्याकरता प्रति शिवाजी म्हणून ओळखणारे नेताजी पालकर होते. नेताजी पालकर म्हणजे प्रति शिवाजी. काय सांगितलं त्यांनी केलं नाही असं कधीच घडलं नाही. पण शेवटी कधी कधी माणसं भेटल्यावर माणसं बिघडतात. माझं वाक्य कळलं तर पहा. परमार्थिक माणसं बिघडतात या शब्दाचा अर्थ त्यांचाही पाय घसरतो. आता त्या काळात ते परळीहून निघाले, मोगलांचं थोडस भेटलं ना सांगितलं, आणि नेताजी पालकरांनी छत्रपतींना सोडलं म्हणजे आज्ञा मान्य केली नाही. सूर्य उदयापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे, हो म्हणून सांगितलं, गेले. तेव्हा छत्रपतीने विचारलं, आम्हाला वचन दिलंय सूर्य उदयापर्यंत जाल, आम्हाला माहितीये तुम्ही पोहोचल्याशिवाय सूर्य उदय होणार नाही. इतकी निष्ठा तुमची स्वराज्यावर आहे. आज दुपारी माध्यान्ह झालं तरी तुम्ही पोहोचत नाही. त्यावेळेला एका शब्दात उत्तर दिलं, तुम्ही राजे राहिला नाही आम्ही तुमची प्रजा होऊ शकत नाही. कारण नौकराचा नौकर होणं शक्य नाही. कारण 23 किल्ले दान दिले, तह वाचला म्हणजे आपल्या लक्षात येईल, मला तेवढा वेळ नाही. पण हे सगळं घडलं आणि तिथून नेताजी पालकर महाराजांना सोडून निघाले. आणि निघाल्यानंतर ते मोगलांना जाऊन मिळाले. तिकडे त्यांचं मोहम्मद कुली खान नाव ठेवण्यात आलं. त्यांचं लग्न झालं, तिकडे मुलं बाळ झाली असतील, मला माहित नाही. पण जेव्हा नेताजी पालकरांना कळालं छत्रपती शिखर शिंगणापूरला आहेत, नेताजी पालकरांच्या लक्षात आलं राजाशिवाय पर्याय नाही. अरे ज्या स्वराज्यात एवढ्या बहुमानानं राहिलो, आणि खरंच आहे महाराज, कोणत्याही स्त्रीनं आपलं घर सोडल्यावर दुसऱ्याच्या घरी गेल्यावर थोडंसं शांततेत राहिलं पाहिजे. पण तिथं जाऊन जर आपला रुबाब दाखवला तर शेवटी त्या घरातली माय काय दम काढीत असते का? ती म्हणते शांत राय, मला माहिती तू कुठून आली. म्हणजे विचार केला तर थोडंसं लक्षात येईल ना. मग तिकडं त्रास झाला आणि पुन्हा नेताजी पालकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटी करता निघाली. आणि महाराजांचा तळ हा शिखर शिंगणापूरला होता. आणि महाराजांना निरोप गेला, नेताजी पालकर आपल्या भेटीस येत आहेत. काय मोठं अंतःकरण होतं. माझं मत आहे बरं, एवढं मोठं
मोठं अंतःकरण कोणाचं असू शकतं? ते फक्त स्वराज्याच्या राजाचंच असू शकतं. ज्या अर्थी नेताजी येतात त्या अर्थी नेताजी आमचे येऊ द्या, येऊ द्या म्हटले. पण तोपर्यंत बाकी सेवकांनी, गागा भट्ट असतील त्या काळातले कोण महाराजांचे सगळी विधिवत पूजा करणारे असतील त्यांना विचारलं. काय विचारलं? नेताजी पालकर येत आहे, त्यांना आपल्या धर्मात घ्यायचं. सगळे ग्रंथ धांडवळले आणि त्यांनी सांगितलं धर्मांतर केलेल्या माणसाला धर्मात घेता येत नाही. बघा किती विशेष आहे. एवढं सगळं सांगितलं, पण सांगितल्यानंतर महाराज म्हणतात तुम्ही जरी सांगत असाल धर्मात घेता येत नाही, पण माझा धर्म मला शिकवतो आमच्यातून जरी गेले असले आणि जर ते पुन्हा आमच्यात येत असतील, ऐका ना काका म्हणले, त्यांचं शरीर बाटलं असेल पण मन बाटलेलं नाही ना, आणि त्यांचं मन बाटलं नाही ते हिंदूच आहेत, त्यांना आम्हाला घेण्याचा अधिकार आहे. बघा सगळ्यांनी नाकारलं आणि छत्रपतीने स्वीकारलं. हा राजांचा धर्म आहे, हा राजांचा धर्म आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचंय, कधी कधी 2 पावलं माणसानं माग आलं पाहिजे. आणि तिथून पुढे जेव्हा ते आले तेव्हा छत्रपतीने सांगितलं त्यांचं शरीर बाटलं असेल पण रक्त बाटलं नाही, मन बाटलं नाही, ते अजून हिंदूच आहेत, आपण त्यांना घेऊया. शास्त्र जरी नाही म्हणत असलं तरी मी सांगतो त्यांना आम्हाला घ्यायचंय. कारण त्यांनी स्वराज्याकरता एवढं मोठं काम केलंय की त्या कामाच्या मोबदल्यात आम्ही सर्वस्व जरी त्याला समर्पित केलं तरी आमच्याकडून ती ऋण फेडल्या जाणार नाही. एवढा मोठा धर्माकरता वेडा असणारा हिरा मी सोडू शकत नाही. या स्वराज्यात तुमचं स्वागत आहे. म्हणजे छत्रपतीने अशी माणसं घेतली, याचा अर्थ ती पहिली आपलीच होती. आणि कधी कधी माणसं चुकत असतात, त्यांना जवळ घ्यायचं असतं. मग वर्णन करताना हेच वर्णन करावं लागलं असेल. धर्माचे पालन करणे, पाखांड चुकल्याबरोबर त्याला सांगितलं आणि चूक कळाल्यावर जेव्हा शरण आला तेव्हा त्याला आपल्या जवळ घेतलं. करणे पाखांड खंडन. आता पाखांडाचं खंडन करण्याचं काम कोणाचं आहे म्हणले? संतांचं आहे. पाखांड्याचं खंडन करण्याचं काम कोणाचं आहे म्हटले? देवाचं आहे. आता सरळ 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 आपल्या गावात एखादा मनुष्य जर जास्त वेड्यावानी वागत असला तर त्याला नीट करायचं काम कोणाचं असतं? कोणाचं? देवाचंच आहे ना. देवाचं म्हणजे ज्याच्याकडं बळ आहे, ज्याच्याकडं ताकद आहे, तो मनुष्य त्याला नीट केल्याशिवाय राहत नाही. माझं मत आहे नीट करण्याची ताकद त्याच्यात आहे, ज्याने आपला हिंदू धर्म जोपासला त्याच्यात आहे. मग मी असं विचारतो, करणे पाखांड खंडन. मग पाखांड खंडन करणारे तुकाराम महाराज म्हणतात आमचं ते कामच आहे दुसऱ्याच्या प्रत्येक माणसाचं काम असतं भगवंताचं बीज रूपातलं नाम वाढवणं. प्रत्येकाचं काम प्रत्येकाला ठरवून दिलेलं आहे. साधं गणित आहे. जेनो काम तेनो करो. बीजा करे सो. कुत्र्याचं काम संध्याकाळी, गाढवाचं काम आणि माणसाचं काम. ऐका, धर्मामध्ये जन्माला आलेली माणसं हिंदू म्हणून घेतात
आणि हिंदू सारखं वागत नाही, मग त्यांना द्यायचं तरी कोणतं काम? अरे साधू संतांची सेवा करणं हे आपलं काम आहे. या ठिकाणी आता सध्या विद्यमान उपस्थित आणि माझ्यावर मुला इतकं प्रेम ज्यांचं आहे ते म्हणजे माननीय श्री शिवाजी आप्पा चुंबळे या ठिकाणी उपस्थित आहे. हेची आम्हा करणे काम. कीर्तन इथे पण फोन मला 2 कुठपर्यंत आले आणि आले असले तर पहिलं घरी जा आणि पोटभर खा. आता मी असं विचारतो, लोक येऊच तर फक्त म्हणतात लवकर या लवकर या लवकर या, सत्यात असतं तसं. मग झाल्यावर विचारतात जेवायचं. आप्पाचा स्वभाव सांगतो महाराज, मी कधी येऊ द्या कुठूनही येऊ द्या भाऊ, ही वस्तुस्थिती आहे. लगेच विचारतात जेवणार आहे का नाश्ता करणार आहे. मी असं विचारतो त्यांना, मी सहज म्हटलं हे तुमच्या मनात कुठून आलं? त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं, आमच्या माय बापाचे संस्कार आहे म्हणून हे आमच्याकडे आहे. आणि खरंच आहे महाराज, ही वस्तुस्थिती नाकारताच येत नाही. एखाद्या व्यक्तीचं दातृत्व नाकारू शकत नाही, एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य नाकारू शकत नाही, एखाद्या व्यक्तीची विद्वत्ता तुम्ही कधी नाकारू शकत नाही. कारण शास्त्रानं वर्णन केलंय, मी नाही, पुरावा पण देतो कोणाला जर असं वाटत असेल. विद्वानीन विजानाती विद्वचन परिश्रमम नही वंद्या विजानाती गुरुवीं प्रसूत वेदना. प्रसूत कालाची वेदना ती माता सांगते जी बाळाला जन्म देते. तसं दातृत्व करणाऱ्या दात्याची किंमत त्याला, विद्वानाची किंमत विद्वानाला, गुणवानाची किंमत गुणवानाला, गायकाची किंमत गायकाला आणि वक्त्याची किंमत वक्त्याला. तद्वत दातृत्वात दान करणं हे मोकळ्या अंतकरणानं ज्याचं हृदय आहे त्यालाच माहिती असतं. आपण फक्त बोलू शकतो पण आपण अंगी तो गुण आहे. माझं म्हणण्याचा अर्थ हेची आम्हा करणे काम. आता काम हेची आम्हा, देवाचं काम वेगळं, संताचं काम वेगळं आणि जीवाचं काम वेगळं. ऐका, देव आपलं काम करतो. एक अभंग सांगतो, कधी कधी करतो. उंचनीच काही नेणे भगवंत दिष्टे भाव भक्त रिकोणिया दाशी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्मरोंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविणी सदन कसया विकू लागे मांस माळ्या सावत्यास कुरकू लागे नरहारी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगी ढोरे वळी. आता शेवटचं चरण, नामयाची जनी सवेवेची शेनी आणि धर्माघरी पाणी वाहे झाली. आपण जर सगळी अभंग पाहिली तर आपल्या लक्षात येईल, देवानं प्रत्येक भक्ता करता नाही ती कामं केली. अरे बाळांपण सुद्धा केलं का नाही? चोखोबाची बहीण कारण चोखोबाची बहीण, बरोबर. मग उत्तर दिलं, बहिणी उघडादार हाका मारी. देवानं बहिणीचं रूप घेतलं, दारात आले आणि सांगितलं वहिनी दार उघडा. म्हणले कुठून आलात? म्हणले काल निरोप पाठवला ना, बाळांपण करण्याकरता आली. आता मला सांगा, बाळांपण करणं इतकं सोपं वाटतं का? आता ती लहान लेकराची ती फडके धुवायची, तिथे शिशिवसू करत, ते हे फक्त कल्पना डोक्यात आला. कल्पना इथली नाही. कल्पना शब्दाचा अर्थ कल्पना नावाची नाही. फक्त कल्पना करा, एवढं काम कोणी केलं? बरं ठीक आहे, बाळांपण करू शकतो आई झाला म्हणून, बरोबर आहे, इथपर्यंत ठीक आहे. मांस विकण्याचं काम सुद्धा केलं होतं त्यांनी. सजन कशाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे हे सगळ्याला माहितीये, पण मांस विकण्याचं सुद्धा. अहो एवढं कशाला, चप्पल सुद्धा शिवायचं काम केलं. रोहिदासा संगे आणि काय करी
तुम्ही थोडस चर्म रंगू लागे रोहिदासा संगे आणि कबीराच्या मागे एवढी जर खाली येऊन भगवान काम करतो, पण कोणाचं करतो? भक्ताच. इथं मला थांबायचं. कोणाचं करतो? भक्ताच. मग आता रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये प्रत्यक्ष निर्गुण आणि सगुण दोन्ही रूपानं प्रस्थापित झाला. तो परमात्मा आता त्यांच्या भक्ताची काय करणार? कामे करणार. मग कामे करणार म्हणजे कोणता भूखंड देणार? कोणतं तिकीट देणार? बोललं पाहिजे नाही. ही असली कामं तो करीत. मग कोणती कामं करतो सांगतो. वश्रे हरणे वश्रे कैसी झाली माऊली. कोण होता तो? द्रौपदीचं वस्त्रहरण करणारा. द्रौपदीच केलं का? नाही, वस्त्रहरण केलं कोणाचं? बरोबर आहे ना? चुकलं नाही ना? द्रौपदीचं केलं. बरोबर आहे. मग द्रौपदी करता अख्खं वस्त्र पुरवणारा परमात्मा जर न सांगता काम करतो, अलीकडच्या संतांच्या काळातलं उत्तर देतो, भक्ता करतात करतो असं नाही. आप्पा 36 वर्ष पाणी वाहिलं कोणाच्या घरी? नाथ महाराजांच्या घरी. कावडीने चक्रपाणी ज्या घरी पाणी वाहे. अरे निळा म्हणे. आता आपण जर फक्त एवढं शोधलं, देवानं एवढ्या वर्ष पाणी भरलं, मग लोक म्हणले कोण? आम्ही पाहायला होतो. षष्टीला जा. आत्ता मी कधी? आत्ता सुद्धा सुदाम भाऊ आज सुद्धा, मामा आज सुद्धा षष्टीला जर तुम्ही सकाळी 3ला जर तिथं पोहोचला तर तिथे देवाची कावड येते. ज्या देवाच्या कुंडात पाणी टाकल्या जातं, जेव्हा देवाची कावड येते तेव्हा पाणी आपोआप वर यायला लागतं. आज सुद्धा आहे. याचा अर्थ तेव्हा भगवंतानं काम केलं आणि आज साक्षी ठेवून भगवान प्रत्यक्ष उभा राहतो. म्हणजे लोकाला शंका होती. काय शंका होते? रामचंद्र प्रभू, भगवान रामचंद्र प्रभू तिथे आहे का? आहे का नाही? आहे म्हणूनच विराजमान झाले. नसते तर विराजमान झालेच नसते. आहेत ना, म्हणून हे जे आम्हा करणे काम. मग उत्तर दिलं बीज वाढवावे नाम. आता कोणतं नाम सांगितलं? ऐशे जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा. राम म्हणता रामाची होईजे, पदे बैसोणी पदवी घेजे. आम्ही जर माऊलींच्या भाषेत आणि श्लोकात सांगू का? रकारोच्चार मात्रेण बहिर्निर्याती पातकम पुनः प्रवेश भावीच मकारस्तु कपाटव. आता इतकं सोपं आहे बरं, पण माणसं कधी म्हणत नाही. रा काय सांगितलं? रा. तोंड उघडं झालं. श्लोकाचा अर्थ आहे रकारोच्चार मात्रेण. मात्रेण शरीरातली सगळी पाप गेली. आणि बहिर निर्याती पातकम, बाहेर गेलेली आत येऊ देत नाही. बंद होतं, बंद. रा म्हणताना काय होतं? रा. आता मग म्हणताना काय होतं? मला सांगता येत नाही काय होतं ते. रा म्हणजे मला हे सगळं सांगावं लागेल ना. मग इतकं सोपं आहे हो. तुम्ही जे म्हणता का नाही, हरिपाठाचं प्रमाण पाठ सांगतो तुम्हाला. पूर्ण अग्निवेळे समरस झाले तैसे राम केले. मग इथे राम म्हटल्याबरोबर पाप बाहेर जातात. मग म्हटल्यावर बाहेरची आत येत नाही. इतकं सोपं आहे. पण आम्ही कधी म्हणे म्हणतो का? श्रीराम राम जय जय राम, श्रीराम
बाण फिरे. खरं म्हणजे यांच्याकरता एकदा टाळ्या वाजावर सगळे. थोडस पुढचं बोलायचंय मला. भाऊ हे भाग्यवान आहे, ते भाग्यवान आहे. एखाद्या नाटकात काही होता येतं. तुम्हाला कळलं माझं बोलणं? पण आज रामचंद्र प्रभू करता, प्रत्यक्ष रामचंद्र प्रभू सगळं मंत्रिमंडळीत आहे. अरे किती जन्माचं पुण्य यांचं हे बघा. सहज सौंदर्य निर्माण होत नाही, पण आज तुम्ही लांबून जरी पाहिलं तर हात जोडताना कोणाला जोडता? जरी तुमची असली तरी वाल्मिकी ऋषी, राम, जय श्रीराम. इकडे हनुमंतराय आहेत, इकडे सीतामाई आहे, हे राम आहे आणि लक्ष्मण आहे, आणि हे दोन. तरी डोकं चाललंय. मी कीर्तनाला उभं राहिल्यापासून विचार करतो हे दोन कुठे. राहुल महाराज लय हुशार आहे. सगळ्यांनी इकडं पाहिलं. मग माझ्या डोक्यात कुलेश्वर लय वेळचं खुजत होतो हे दोन कोण असतील. मग माझ्या लक्षात आलं एकानं घोडा धरला, कोणी? एक लहू आणि एक कुश. म्हणजे तुम्ही नुसत्या सीतामाई दाखवल्या नाही तर प्रभू रामचंद्राची सगळी वंशावळ पुढची दाखवली. म्हणून महाराज हे भाग्यवान आहे. हो हे बघा, हे कपडे जरी घालायला मिळले तरी जीवनाचं सोनं झालंय, सोनं झालंय. मला सांगा, छत्रपतींची दाढी करण्याकरता शिवा काशीत येत होता, फक्त प्रति शिवाजी म्हणून ओळखला पाहिजे याकरता महाराजांचा ड्रेस घालायला मिळला. त्यावेळेला हसून हसून तृप्त झाला. तेव्हा राजे म्हणतात हसू नका, उद्या तुम्हाला मरण आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, राज हे कपडे घालायला मिळाले, आता मरण आलं तरी चालेल, जीवाचं सोनं झालेलं. आणि महाराज तुमच्या आमच्या मनात राम येईल की नाही माहित नाही, पण यांना प्रत्यक्ष राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, त्याचबरोबर हनुमंतराय आणि लहूकुश होण्याचं भाग्य मिळालं. पुढे राम होतील की नाही मला माहिती नाही, पण आज राम आहेत हे निश्चित आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. कारण आपण नमस्कार वंदन कोणाला करणार आहे? आज त्याच रूपाला करणार आहे ना. आम्ही कीर्तनाला उभा राहिल्यावर आम्ही गोविंद महाराज आहे म्हणून नाही, ही नारदाची गादी म्हणून तुम्ही वंदन करताना याचा अर्थ आज इथे आहे. म्हणजे ते प्रत्यक्ष अयोध्येतूनच आपल्या करता विराजमान झालेले आहे. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाते घेऊन बाण फिरे. मग हातामध्ये बाण घेतला आणि बाण घेऊन भगवंतानं सगळ्याचं रक्षण केलं. आता त्याच बाणानं अनेक राक्षस मारली, पण बाणानं मारली तुम्हाला फक्त नामानं मारायची. कशानं? कोणावर बाण सोडायची नाही. काही माणसाचे बाणच इतके भारी असतात, न सोडता बोललं तरी दुसऱ्याचं वाटोळं होतं, इतके मोठे बाण आहे. महाराज म्हणतात तसं बोलायचं नाही कोणाला. बरं, ज्ञानोबाच्या भाषेत सांगू, सात आणि मवाळ, मितली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, बोलवायचे बोले, जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाची ठाई, वाचे विठ्ठल रुक्माई. आपण बोललं नाही पाहिजे, पण माणसं बोलल्याशिवाय राहत नाही. साधं उत्तर आहे, सीतामाईला चोरून नेण्याकरता रावण जेव्हा आला तेव्हा रावणानं सीतामाईला मोह निर्माण करण्याकरता ज्या राक्षसाला पाठवलं ते हरण नव्हतं, पण सीतामाई करता त्या हरणाला सुद्धा काय व्हावं लागलं? राक्षस. पण आता उत्तर आहे का? हरणानं विचारलं होतं मी हरण का व्हायचं, मारीच्यानं विचारलं का व्हायचं, रावणानं सांगितलं मरायचं. तो म्हटला मी हरण होणार नाही. मग सांगितलं तू जर हरण नाही झाला तर माझ्या बाणानं तुला मरण. ते हरण हुशार होतं, तो राक्षस हुशार होता. तो म्हटला याच्या बाणानं मरून नरकाला जाण्यापेक्षा रामाच्या तीक्ष्ण बाणाने जर मरण आलं तर मोक्ष प्राप्त करील याकरता बाण हातात आहे. पण महाराज हा बाण शब्द रूपातला सुटला की म्हणजे माझं बोलणं कळलं तर पहा, माणसानं शब्द हे शस्त्र आहेत हे म्हटलेलं आहे. बरं, शब्द हे शस्त्र आहेत, ते जपून वापरायचे, पण सुटल्यानंतर काही परत येत नाही. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाते घेऊन बाण फिरे. महाराज म्हणतात आम्ही हातामध्ये बाण घेऊन फिरतो. कशा करता? नाही भीड भार तुका म्हणे सान थोर, नाही भीड भार तुका म्हणे सान थोर. महाराज म्हणतात मी कोणाची भीडभाड पाहणार नाही. म्हणजे हा मोठा आहे, तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, तो ज्ञानी आहे, तो अमुक आहे, याचा विचार संतांनी कधी केलेला नाही. जो समोर आला चुकला त्याच्याकरता महाराजांनी हातात शस्त्र घेतलंच. तसं आपण सुद्धा आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत राहिले पाहिजे. पण कोणते केले पाहिजे? हेची आम्हा करणी का बीज वाढवावे ना
माणसं काम करतात, प्रत्येकाच्या कामामध्ये फार मोठं नाम असतं. आता मला सांगा, आज दिवसभरामध्ये आमच्या सुदाम भाऊ कोंबडे यांनी 51,000 लाडू वाटलेत नाशिकमध्ये. किती? 51,000 लाडू. आता हे काम चांगलं आहे की नाही? सोपं उत्तर नाही. हे काम चांगलं आहे ना. मग आता मला सांगा, लाडू एखाद्याच्या मुखात देणं आणि त्याला प्रसाद म्हणून मिळणं, असं काम पुन्हा पुन्हा आपल्या वाट्याला यावं, याकरता रामाला प्रार्थना करायची. तुम्ही आता अवताराला आलात, अशीच काम आमच्या वाट्याला येऊ द्या. आणि आप्पा नियम असा आहे, आपण जर त्याचं काम केलं, कोणाचं, मग लोक काम करतात आपलं. त्याचे दोन अर्थ आहेत. काही लोक कामाला बी लावित आणि काही कामही दाखवतो. आपल्याला लावणारे नको, दाखवणारे नको, फक्त काम देणारे पाहिजे, म्हणजे काम करता येत. आणि मी असं म्हणतो, काम करण्याकरता सुद्धा संधी पाहिजे. संधी पाहिजे. एखाद्याचं चांगलं करायचं, त्याची काय पाहिजे? चांगलं करण्याकरता आपल्याला काय मिळली पाहिजे? संधी. आणि ज्याला संधीचं सोनं करता येतं, त्याच्या शब्दामध्ये ताकद राहू शकते. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. असं काम करण्याकरता म्हटले आम्ही आलो. धर्माची पालन करणे पाखांड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि आज प्रत्यक्ष रामचंद्र प्रभू विराजमान झाले. आणि विराजमान झाल्यानंतर आता आपलं एकच काम आहे. काय काम आहे? रामाचा विचार, रामाचा आचार, रामाचा धर्म आणि रामनामाचा जप आयुष्यभर जर आपण केला तर तुम्हाला वाईट कोणतंच काम करण्याची वेळ तुमच्या मनात सुद्धा राहणार नाही. पण आमचं मन रामाच्या कामात राहिलं पाहिजे. कोणाच्या कामात? रामाच्या. मी असं विचारतो, रामाच्या कामात ज्यांचं मन आहे त्यांचं काम सुद्धा राम होतं. काय होतं? काम सुद्धा काय होतं? राम. तुकाराम महाराजाची वाचा विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता विठ्ठल झाली. ऐका, अर्जुनाचे केस काय म्हणत होते? कृष्ण कृष्ण म्हणत होते. आता माझं मत आहे, अर्जुनाचे केस जर कृष्ण कृष्ण म्हणत असेल, आमचं मुख राम राम म्हणायला पाहिजे की नाही? ऐका, मातंग ऋषीनं शबरीला सांगितलं होतं, तुला भेटण्याकरता राम येणार. कुणाला? मला आज ते वाचल्यावर लक्षात आलं. मातंग ऋषीनं सांगितलं होतं शबरीला, तुला भेटण्याकरता राम येणार आहे. आपण शबरीच्या भूमिकेतले राहू. एवढ्या दिवस रामाची वाट पाहिली आणि मातंग ऋषीने सांगितलेला शब्द शबरीने खरा केला, म्हणून रामाला अयोध्येत यावं लागलं. हे मान्य केलं पाहिजे ना. कारण फुलं टाकले रामाची वाट पाहिली, तशी वाट आपण आता पाहणार नाही. राम प्रत्यक्ष आलेले आहेत आणि त्या रामाच्या निमित्तानं रामराज्य या स्वराज्यात उभं राहिलं. एकदा भजन करूया. विठोबा पण ते थोडे जरा बारीक होते. आता तिला फोटो दाखवतो, पण महाराज झाल्यामुळे एवढे हार गळ्यात आले. असं जाऊ द्या. पण हे हार माझ्या गळ्यात घातले की मला एक आठवण निश्चित येते, की कायम सांगतो मी आणि सांगेन. मला माझ्या वडिलांची आठवण येते. त्याचं कारण, माझे वडील एक 6 वर्षापूर्वी अटॅकमध्ये गेले. पण जेव्हा माझ्या गळ्यात एवढे हार घातले ना, असा फोटो त्यांनी जर पाहिला, सर माझे वडील गुरं चारायचे. आमचं खटलं मोठं असल्यामुळं जवळजवळ 40 गुरं असायचं आणि माझे वडील ते सांभाळायचे. आणि मग त्यांना लोकांनी असा फोटो दाखवला की त्यांना आनंद व्हायचा. आणि मग ते मला फोन करायचे, म्हणायचे का रे एवढे हार तुझ्या गळ्यात लोक घालतात, घालण्याबद्दल वाद नाही, पण खूप हार जर तुझ्या गळ्यात पडले आणि तुझ्या जर मानेला थोडासा धक्का बसला तर तुला मान हलवता येणार नाही, म्हणून घातल्या घातल्या हार काढत जा. मी तुम्हाला याच्या पुढचं सांगू का, वडील जाऊन 6 वर्ष झाली पण अजूनही कोणी असं म्हटलं नाही मला. त्याचं एकच कारण आहे, हार घातले की मला माझ्या वडिलाची आठवण येते म्हणजे येतेच. त्याचं कारण आहे, बापाचं हृदय हे मुलाच्या बाबतीमध्ये कसं असू शकतं. मला सांगा,
रामचंद्र प्रभू राज्यावर म्हणजेच रामचंद्र प्रभू अयोध्येत आज आले असतील, माझं उत्तर मला द्यायचं आहे. आज दशरथाला सुद्धा आनंद झाला असेल. त्याचं कारण दशरथ राजाकडे वर मागितला होता कैकेयी, पण जेव्हा रामचंद्र प्रभूने दशरथ राजाच्या समोर सांगितलं, बाबा आईला दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक मुलाची राहते ना, मी निघतो वनाला. अरे राज्याभिषेक ज्याचा होणार आहे त्या क्षणाला राम वनाला निघाले. माझं उत्तर आता थांबणार आहे. एवढं सगळं ज्यांच्या जीवनात होतं त्या दशरथाला राम वनाला निघाल्यानंतरच दुःख पाहावं. रामायणात असं उल्लेख केलेला आहे मामा आप्पा, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनाला निघाले, रामचंद्र प्रभू गेल्यानंतर दशरथानं फक्त 6 वेळा रामाचं नाव घेतलं आणि आपला प्राण सोडला. इतका जीव रामावर होता. आज दशरथाला सुद्धा स्वर्गात आनंद होत असेल. 500 वर्षापासूनचे राम आज प्रत्यक्ष अयोध्येत विराजमान होतात. दशरथाला सुद्धा आनंद झाला असेल. माझ्या लेकाचं वैभव या डोळ्यानं मला पाहता आलं नाही, पण आज सर्व समाज या डोळ्यानं ते पाहतो. खरंच आपल्या डोळ्याचे आज पारणे पिटले. काय ती भगवंताची मूर्ती, काय ते रूप, असं वाटतं त्याला पाहत राहावं. कारण राम तितके सुंदरच होते ना महाराज. दशरथानं राम राम म्हणता म्हणता प्राण सोडले, पण रामानं सुद्धा आपल्या वडिलाला आईला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता पूर्ण 14 वर्ष राम, लक्ष्मण आणि त्यांच्या सोबत खरंच तळहाताच्या फोडासारखं सांभाळून जेव्हा जनकाची सगळी वाट लावण्याची तयारी झाली सीतेची आणि सगळे रडत होते लग्नामध्ये, तेव्हा प्रभू रामचंद्रानं सांगितलं, काळजी करू नका. कशा करता रडता? म्हणजे का अहो तुमच्या पोरीला काही काळजी करायची नाही, तळहाताच्या फोडासारखं सांभाळू. पण मी असं विचारतो, तळहाताच्या फोडासारखं सांभाळू असं सांगितल्यानंतर सुद्धा सीतामाईच्या पायाला 14 वर्षे किती फोड आले असतील हे रामाला सुद्धा सतत कळत असेल. पण त्याला धर्मपत्नी म्हणावी, आज तोच विचार आपण प्रत्येकाच्या मनात घ्यावा. रामाच्या पावलावर पाऊल ठेवून रामाबरोबर 14 वर्षाची वनवास भोगला तीच सीता आज तुमच्या माझ्यात सुद्धा आहे. आणि अशा सीता आहे म्हणून रामराज्य इथे आलेलं आहे. आणि तुमच्यासारख्या सगळ्या सीता प्रत्यक्ष आज नाशिक मध्ये आहे. मला असं म्हणायचंय, ज्या पंचवटीतून सीतेला रावण घेऊन निघाले त्याच पंचवटीत त्याच नाशिक मध्ये रामचंद्र प्रभूचा एवढा मोठा उत्सव होतोय, यापेक्षा दुसरा आनंद कोणता नाही. आज आज रावणाला सुद्धा आनंद झाला असेल, मी सीता घेऊन गेलो पण रामचंद्र प्रभूला भेटू शकलो नाही. शेवटच्या क्षणाला सीतेची भेट झाली आणि मग प्रभू रामचंद्राचं आलिंगन झालं, पण तरी सुद्धा रामानं सीता स्वीकारली नाही. काय रामाची नीती आहे. लोक काय म्हणतील, सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. माझं मत आहे, एखाद्या सीतेच्या जीवनामध्ये असे काही दुःख येत असतात तेव्हा तिनं फक्त खचून जायचं नाही, आपल्यापेक्षा सीतेला एवढं मोठं दुःख होतं याचं आत्मचिंतन करायचं आणि दुःखावर मात करायची. हे ज्याला जमतं त्याला सीता म्हणतात. सोडायचं नाही महाराज. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बालगिरी मग वर्णन केलं. हीच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. असे रामचंद्र प्रभू विराजमान झाले म्हणून वर्णन केलं. झाली रामराज्य काही उण्या मासी, धरणी धरे पिकी गाई उळल्या वैशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ गोवी, दळिता खंडिता जीविता गी बाई. किंवा तुकोबाराच्या भाषेत सांगू, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुणी, लोक म्हणले देवन लगे, देवन लगे, साठवणीचे रंदले जागे, देव मंडला भाव बुडाला, काय करू पण तरी सुद्धा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. संत महात्मे आपल्याकडे आले आणि असा देव परमात्मा आला. आता रामराज्य आलं असं गृहीत धरूया आणि हीच सेवा रामचंद्र प्रभूच्या समर्पित करत असताना हनुमंतरायाला प्रार्थना करूया, आम्हाला सुद्धा तुमच्या भक्तीनं रामापर्यंत घेऊन जा. ज्ञानेश्वर मावली.